नमस्कार. आपण भारतीय दंडसंहितेच्या वेगवेगळ्या तरतुदी बघत आहोत. यापूर्वी आपण भारतीय दंडसंहिते अंतर्गत वेगवेगळ्या असणाऱ्या पनिशमेंट्स म्हणजे शिक्षा पाहिलेल्या आहेत. त्यानंतर आपण जे काही जनरल एक्सेप्शन्स आहेत, जे काही सर्वसामान्य अपवाद आहेत, ज्या कृत्यासाठी शिक्षा करता येत नाही, असे जनरल एक्सेप्शन्स आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स अर्थात स्वबचावाचा अधिकार देखील पाहिलेला आहे. आणि आपण इंडियन पिनल कोडच्या मोजक्या आणि ज्या सर्वसामान्यांना माहिती असणं गरजेचे आहेत अशा तरतुदी आपण बघत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आज आपण भारतीय दंडसंहितेच्या चॅप्टर 17 मधील सेक्शन 378 अर्थात चोरीचा गुन्हा बघणार आहोत. सर्वसाधारणपणे चोरीचा गुन्हा म्हणजे काय, आपण बऱ्याच चित्रपटांमध्ये गाण्यांमध्ये ऐकलं असेल. जसं की मेरा दिल तूने चुराया, माझं हृदय तू चोरलं. मग चोरलेल्या हृदयाबद्दल शिक्षा करता येईल का? तर डेफिनेटली नाही. कारण चोरी म्हणजे काय, कायद्यामध्ये चोरी या शब्दाची व्याख्या काय आहे आणि त्या चोरी या कृत्याबद्दल काय शिक्षा आहे ते आपण आज थोडक्यामध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये बघणार आहोत. सेक्शन 378 जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. त्या 3 गोष्टी म्हणजे काय, तर पहिली गोष्ट पाहिजे एक मुव्हेबल प्रॉपर्टी पाहिजे. मुव्हेबल प्रॉपर्टी म्हणजे काय, तर चल संपत्ती. संपत्ती 2 प्रकारची असते, चल आणि अचल. मुव्हेबल आणि इमुव्हेबल. मुव्हेबल प्रॉपर्टी म्हणजे काय, की जी प्रॉपर्टी इकडून तिकडे तिकडून इकडे कुठेही घेऊन जाऊ शकतो आपण, अशा प्रॉपर्टीला आपण मुव्हेबल प्रॉपर्टी म्हणतो. आणि इमुव्हेबल प्रॉपर्टीमध्ये काय, की जी प्रॉपर्टी स्थावर आहे, जी प्रॉपर्टी म्हणजे परमनंट आहे, जी हलू शकत नाही, अशा प्रॉपर्टीला आपण सर्वसाधारण भाषेमध्ये इमुव्हेबल प्रॉपर्टी असं म्हणत असतो. तर चोरीचा गुन्हा समजून घेण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट आहे मुव्हेबल प्रॉपर्टी. लक्षात घ्या, चोरीचा गुन्हा हा फक्त आणि फक्त हा मुव्हेबल प्रॉपर्टीच्या संदर्भातच होऊ शकतो. इमुव्हेबल प्रॉपर्टीच्या संदर्भात चोरीचा गुन्हा होऊ शकत नाही. ही गोष्ट अगोदर आपल्या मनामध्ये फिक्स केली पाहिजे. मग दुसरी कोणती गोष्ट आहे, तर दुसरी गोष्ट आहे पोजेशन. पोजेशन म्हणजे ताबा म्हणू आपण, कब्जा म्हणू. चोरीच्या गुन्ह्यामध्ये जो कब्जा आहे तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जायलाच पाहिजे. जोपर्यंत कब्जा जात नाही तोपर्यंत चोरीचा गुन्हा होत नाही. त्याच्यानंतरची गोष्ट काय, तर डिसहॉनेस्ट इंटेन्शन. डिसहॉनेस्ट इंटेन्शन म्हणजे काय, तर काहीतरी नुकसान व्हावं. मी एखादी वस्तू तुमच्याकडून घेऊन गेल्यानंतर तुम्हाला काहीतरी लॉस व्हावा, हा जो काय माझा उद्देश आहे, ह्या उद्देशाला आपण डिसहॉनेस्ट इंटेन्शन म्हणतो. अप्रामाणिक उद्देश असायला पाहिजे. त्याच्यानंतरची महत्वाची गोष्ट काय आहे, तर कन्सेंट. कन्सेंट म्हणजे संमती. आता आपण 3 गोष्टी बघितल्या. एक पहिली बघितली मुव्हेबल प्रॉपर्टी, दुसरी बघितली पोजेशन, तिसरी बघितली डिसहॉनेस्ट इंटेन्शन, आणि चौथी आणि महत्वाची गोष्ट ती आहे ती म्हणजे विदाउट कन्सेंट. विदाउट कन्सेंट. आता ह्या 4 गोष्टी बघितल्या आपण. पोजेशन पहिल्यांदा आपण बघितले मुव्हेबल प्रॉपर्टी, दुसऱ्यांदा बघितलं पोजेशन, 3 नंबरला बघितलं डिसहॉनेस्ट इंटेन्शन आणि 4 नंबरला विदाउट कन्सेंट. आता ह्या 4 गोष्टी जर तुमच्या लक्षात आल्या असतील तर चोरी हा गुन्हा तुम्हाला समजायला सोपा जाईल. चोरीच्या गुन्ह्यामध्ये जोपर्यंत एखादा व्यक्ती अप्रामाणिक उद्देशाने डिसहॉनेस्ट इंटेन्शनने एखादी मुव्हेबल प्रॉपर्टी, एखादी चल संपत्ती एका कब्जामधून दुसऱ्या कब्जामध्ये घेऊन जात नाही, पोजेशन ऑफ एनी पर्सन विदाउट दॅट पर्सन कन्सेंट, एखाद्या व्यक्तीच्या संमतीशिवाय त्याच्या पोजेशनमध्ये असणारी, त्याच्या कब्जामध्ये असणारी चलसंपत्ती मुव्हेबल प्रॉपर्टी घेऊन जात नाही,
किंवा घेऊन जाण्याच्या उद्देशाने ते घेत नाही तोपर्यंत चोरीचा गुन्हा होत नाही. आता मुव्हेबल प्रॉपर्टी समजण्यासाठी एक उदाहरण ह्या IPC पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ते उदाहरण असं आहे की समजा एखाद्या जमिनीवरती उगवलेलं मोठं झाड आहे, ते मला घेऊन जायचं आहे. घेऊन जाता येईल का? तर घेऊन जाता येणार नाही. त्यामुळं जोपर्यंत ते झाड उभं आहे, जमिनीमध्ये उभारलेलं आहे, तोपर्यंत ते प्रॉपर्टी इमूव्हेबल प्रॉपर्टी होणार आहे. परंतु तेच झाड मी अप्रामाणिक उद्देशानं, चोरून घेऊन जाण्याच्या उद्देशानं कापलं आणि त्याचे ओंडके घेऊन गेलो तर त्या ठिकाणी चोरीचा गुन्हा घडणार आहे. त्यानंतरचं दुसरं एक्सप्लेनेशन याच्यामध्ये असं दिलेलं आहे की समजा काही मोठ्या मोठ्या कंपनीमध्येच मोठ्या मोठ्या मशिनरीज असतात, फॅक्टरीमध्येच मोठमोठ्या मशिनरीज असतात ज्या परमनंटली त्या जमिनीला अटॅच केलेल्या असतात. अशा मशिनी घेऊन जाता येत नाहीत. त्याच्यामुळं जर त्या घेऊन जायच्या असतील तर त्या आपल्याला जमिनीपासून वेगळ्या कराव्या लागतात आणि त्या एकदा वेगळ्या झाल्या की घेऊन जाता येतात. म्हणून मुव्हेबल वस्तू जोपर्यंत होत नाही तोपर्यंत चोरीचा गुन्हा होत नाही. त्यानंतर काय दिले एक्सप्लेनेशन की फक्त वस्तूच नाही, एखादा तुम्हाला प्राणी देखील जर तुम्ही अप्रामाणिक उद्देशाने घेऊन गेलात, अप्रामाणिक उद्देशाने तुम्ही एखाद्याच्या कब्जातून एखादा प्राणी घेऊन गेलात तरी सुद्धा चोरीचा गुन्हा होता. उदाहरण सांगायचं झालं तर बघा, तुमच्याकडे एखादा कुत्रा आहे, पाळीव कुत्रा आहे आणि तो कुत्रा मला अप्रामाणिक उद्देशानं तुमच्या कब्जातून घेऊन यायचा आहे, तुमच्यापासून तो चोरी करायचा आहे. मग मी काय केलं, कुत्र्याला आवडणारं बिस्किट आणलं, ते त्याला खाऊ घातलं आणि त्या कुत्र्याला दिसेल अशा उद्देशाने ते माझ्या पॉकेटमध्ये ठेवलं, जेणेकरून तो कुत्रा माझ्या पाठीमागे येईल. आता या ठिकाणी तुमच्या कब्जातील कुत्रा तुमच्या संमतीशिवाय मी माझ्या कब्जामध्ये घेऊन आलो, या ठिकाणी मी चोरीचा गुन्हा केलेला आहे. या ठिकाणी काही 2-4 उदाहरणं त्या पुस्तकामध्ये आहेत, भरपूर उदाहरणं आहेत. त्यापैकी मी तुम्हाला 2-4 गोष्टी सांगतो. त्यामध्ये एक आहे की समजा एखादं झाड, मी मगाशी म्हटलं की जोपर्यंत कट होत नाही तोपर्यंत चोरीचा गुन्हा होणार नाही. उदाहरणार्थ आता एखादा समजा बँकेची गाडी आहे, पैसे घेऊन जाणारी बँकेची गाडी आहे, अशी गाडी बँकेची की त्याच्यामध्ये भरपूर ट्रेझरी आहे किंवा भरपूर पैसा आहे आणि ती गाडी तुम्हाला माहीत आहे की ती समोरून येणार आहे आणि त्याचं जर मी अप्रामाणिक उद्देशानं, चोरी करण्याच्या उद्देशाने इव्हन डायरेक्शन जरी बदललं, रस्त्याला बोर्ड असतो डावीकडे वळा, उजवीकडे वळा किंवा इकडून या गावाला जावा, मला माहीत आहे की इकडून सरळ रस्ता आहे, परंतु चोरी करण्याच्या उद्देशानं मी त्याचं डायरेक्शन दुसरीकडे वळवलं. पूर्वेकडे जायचं ते मी तिथं डायरेक्शन लिहिलं की पश्चिमेकडे जावं. उद्देश माझा काय की तिकडे गेल्यानंतर माझी माणसं थांबलेत आणि मला ते संपत्ती, ती ट्रेझरी चोरायची आहे. असं जरी कृत्य मी केलं तरी तो चोरीचा गुन्हा होणार आहे. आता बघा, आपण दुसरं उदाहरण घेऊया. समजा सोन्याची अंगठी आहे, रस्त्यावरती सापडली, सोन्याची अंगठी रस्त्यावरती सापडली आणि मी ती घेतली आणि माझ्या कब्जात ठेवली. आता हा गुन्हा चोरीचा होईल का? अंगठी सोन्याची मुव्हेबल प्रॉपर्टी आहे. अंगठी जी आहे सोन्याची ती मुव्हेबल प्रॉपर्टी आहे आणि ही प्रॉपर्टी मी रस्त्यावरून घेतलेली आहे, त्याच्या कोणाच्याही कब्जातून घेतलेली नाही आणि ते घेत असताना चोरीचा माझा उद्देशही नव्हता, त्यामुळे हा गुन्हा होणार नाही. जरी हा चोरीचा गुन्हा होणार नसला तरी तो क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशनचा गुन्हा होणार आहे. कारण ती अंगठी लगेच जाऊन तुम्ही सोनाराकडे मोडून त्याचे ते पैसे खर्चू शकत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्या मूळ मालका वगैरे शोधावं लागेल. क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशनची जी प्रोव्हिजन आहे ते आपण पुढे बघणार आहोत. मग मला सांगा, असा जो काही गुन्हा आहे चोरीचा, हा चोरीचा गुन्हा, याच्यासाठी सर्वसाधारणपणे शिक्षा सेक्शन 379 मध्ये दिलेली आहे. 379 मध्ये जर तुम्ही चोरीचा गुन्हा केला तर या गुन्ह्यासाठी तुम्हाला 3 वर्ष शिक्षा होऊ शकते किंवा दंड होऊ शकतो किंवा दोन्ही होऊ शकतं. चोरीचा गुन्हा केल्यानंतर 3 वर्षापर्यंत शिक्षा आहे, दंड आहे किंवा दोन्ही होऊ शकतं, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामध्ये समजा ही चोरी
हा चोरीचा गुन्हा जर तुम्ही ड्वेलिंग हाऊसमध्ये केला, म्हणजे समजा ड्वेलिंग हाऊस म्हणजे काय की तुमचं राहतं घर आहे किंवा एखादं गोडाऊन आहे जिथं प्रॉपर्टी ठेवलेली आहे, अशा प्रॉपर्टी ठेवलेल्या गोडाऊनमध्ये किंवा एखाद्याच्या घरामध्ये किंवा आपण असं म्हणू एखाद्या टेंटमध्ये किंवा एखाद्या जहाजावरती हाच जर चोरीचा तुम्ही गुन्हा केला तर ह्याला शिक्षा जास्त आहे. याला शिक्षा जवळपास 7 वर्षापर्यंत आहे, दंड आहे किंवा दोन्ही आहे. आता जर तुम्ही साधी चोरी केली, चोरीचा गुन्हा केला तर तुम्हाला शिक्षा 3 वर्ष आहे. हा जो काही गुन्हा आहे चोरीचा, हा गुन्हा दखलपात्र गुन्हा आहे. याच्यासाठी पोलीस तुम्हाला विदाउट वॉरंट ऑफ मॅजिस्ट्रेट म्हणजे न्यायदंडाधिकाऱ्याच्या वॉरंट शिवाय तुम्हाला अरेस्ट करू शकतात. हा दखलपात्र गुन्हा आहे, हा नॉन बेलेबल गुन्हा आहे, अजामीनपात्र गुन्हा आहे आणि हा गुन्हा ट्रायबल बाय मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास असा आहे. आता आपण बघितलं की हा जर गुन्हा सर्वसाधारणपणे केला म्हणजे सेक्शन 378च्या डेफिनेशन प्रमाणे केला तर त्याच्यासाठी फक्त 3 वर्ष शिक्षा आहे. परंतु हाच गुन्हा जर ड्वेलिंग हाऊसमध्ये केला तर त्याच्यासाठी शिक्षा 7 वर्ष आहे. आणि हाच गुन्हा समजा एखाद्या नोकराने किंवा एखाद्या क्लर्कने त्याच्या इनकॅपॅसिटी ऑफ क्लर्क किंवा सर्वंट अशामध्ये जर केला असेल, एखादा व्यक्ती समजा माझ्याकडे क्लर्क म्हणून कामाला आहे आणि त्याने क्लर्क असताना क्लर्कच्या पदावरती तो काम करत असताना जर त्याने केला असेल किंवा एखादा सर्वंट आहे आपल्याकडे नोकर आहे आणि त्या नोकराने जर हा गुन्हा केला असेल तर त्याच्यासाठी सुद्धा 7 वर्ष शिक्षा आहे. आणि त्याच्यानंतर समजा एखादा चोरीचा गुन्हा करत असताना प्रायर प्रिपरेशन असेल, प्रायर प्रिपरेशन म्हणजे चोरी करायला जात असताना मी अगोदरची पूर्वतयारी केली असेल. पूर्वतयारी कशाची केली असेल की त्याच्यामध्ये समोरच्या व्यक्तीचा डेथ म्हणजे मृत्यू घडवून आणू शकतो, मी त्याला इजा पोचवू शकतो किंवा मी त्याला प्रतिबंध करू शकतो, ह्याची जर मी पूर्वतयारी केली असेल तर त्याला सुद्धा शिक्षा जवळपास 7 वर्ष आहे. मग ह्याचं जर उदाहरण बघायचं झालं तर समजा मी चोरी करायला चाललोय झेडच्या घरी आणि जे चोरी करत असताना मी एक लोडेड पिस्तूल झेडच्यावरती रोखलं किंवा मी लोडेड पिस्तूल माझ्या कपड्यांमध्ये लपवून घेऊन गेलो चोरी करण्याच्या उद्देशानं की समजा तिथं जर काय परिस्थिती आली तर त्या लोडेड पिस्तूलने मी समोरच्या झेडला गोळी घालेन किंवा त्याला इजा पोचवेन किंवा त्याला प्रतिबंध करेन, अशी जर मी काय पूर्वतयारी केली असेल तर अशा पूर्वतयारीसाठी सुद्धा 7 वर्षापर्यंत शिक्षा आहे. तर आज आपण थेफ्ट म्हणजे चोरी ही अगदी सोप्या भाषेत बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाठीमागचे व्हिडिओजला आपण भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. हा सुद्धा व्हिडिओ आपल्याला आवडेल अशी आशा आहे. जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत आपल्या नातेवाईकांपर्यंत हा महत्त्वपूर्ण माहितीचा व्हिडिओ शेअर कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.